श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? सर्वांना नागपंचमीची खूप खूप शुभेच्छा बरं का. आणि तुम्ही नैवेद्य नागोबाला काय दाखवतात नक्की मला सांगा बरं का. कारण मी बघितलं होतं की तुम्ही भाकरी वगैरे भाजी असं नैवेद्य दाखवतात. पण आमच्या इकडे नागोबासाठी पातोळी आणि वाडी उपार असं करत असतो आम्ही. नैवेद्य आम्ही नागोबाला पातोळीत दाखवत असतो आणि गाईला वाडी उपार वगैरे कावळ्याला पण सगळं असं दाखवायला लागतं आम्हाला. म्हणून आम्ही घरी आलो होतो आणि सर्व सण आम्ही घरीत येऊन करत असतो. आम्ही गोव्याला राहिलं तरीसुद्धा आपली परंपरा ही चालू ठेवायचं असतं. कारण आम्ही जे करणार तेच आपलं पुढं जाऊन आपलं मुलंसुद्धा हेच करणार. म्हणून आपण आपली परंपरा सोडायची नाही. आपण बाहेर देशामध्ये राहिलं तरीसुद्धा पण आपल्या गावी जाऊन आपलं सण साजरा करायचं असतं नेहमी. तसंच आम्ही करत आहेत. आता दुसऱ्यांचं मला माहिती नाही, पण आम्ही असंच करत असतं. आणि हे आहे जे पातोळे आहे ही हळदीची पानं आहेत आणि हे जे आहे ते तांदळाचं पीठ आहेत आणि खोबरं आणि गूळ असं मिक्स करून मी सगळं पातळ पातळ असं पानामध्ये ओढून घेणार आहे पीठ आणि त्यामध्ये चून भरून घेऊन असं ठेवणार आहेत. असं एक एक करून मी सर्व पातोळे तयार करून घेत आहेत. आणि ही जी बांगडी दिसत आहे मी काढून ठेवली आहे तुम्ही म्हणाल की हे काय आहे, तर बांगडी पिठामध्ये भरत होती म्हणून मी काढून ठेवलेली आहे. अशा प्रकारे सर्व पातोळे मी तयार करून घेणार आहे. आणि उकडायला कमीत कमी 1 तास ठेवायला लागतात. नाहीतर तुम्ही लवकर उकडल्यानंतर कच्चं राहतं आतमध्ये, म्हणून 1 तास उकडायला ठेवायला लागतं. आधी मोठं गॅस नंतर बारीक गॅसमध्ये ठेवायचं. कसा वाटला माझा हा नागपंचमीचा व्हिडिओ नक्की सांगा बरं का. आणि काय मिस्टेक झाली हे पण सांगा पातोळीमध्ये कारण घाई गडबडीने केलं होतं, समजून घ्या. आणि या तुम्ही पण पातोळे